लवकरच महिला व बाल विकास विभागाअंतर्गत मोठी भरती होणार आहे. तर या भरतीमध्ये काही महत्त्वाची पदे सुद्धा भरली जाणार आहे. तर या ठिकाणी महिलांसाठी अतिशय मोठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. तर याच्यासाठी पात्रता काय असणार आहे, त्याचबरोबर सॅलरी कशी असेल, त्याचबरोबर तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले कुठले आतापासून रेडी करावं लागणार, विषय काय असेल, सब्जेक्ट कोणते कोणते त्याच्यामध्ये असेल, त्याचबरोबर सिलेबस तुम्हाला कसा प्रिपेअर करावा लागणार आहे. सो ए टू झेड म्हणजेच डिटेल इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करायचा आहे. तर मी तुमचं या आपल्या द 360 अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आपण सुरुवात करूया व्हिडिओला. नेमकं कशाबद्दल मी बोलत आहे, तर मी बोलत आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका महिलांसाठी खरोखरच सुवर्ण संधी आहे. मोठी संधी चालून आलेली आहे. त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. तर ही जी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका महिलांसाठी चालून आलेली जी भरती आहे लवकरच होणार आहे. सो याच्यामध्ये काय काय आता आपल्याला बघायचंय बघा. तर जवळपास बघाल तर 3900 पद रिक्त आहेत. 3900 पदांसाठी ही भरती होणार आहे. सो या 3900 पदांचं जर आपण डिवायडेशन केलं तर अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी 3148 पद आहेत आणि मुख्य सेविका जी आहे तिच्यासाठी 751 पद जवळपास आहेत. तर आता नेमकं अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे नेमकं कोण? सो अंगणवाडी पर्यवेक्षिकेचं काम काय असतं, तर ती निरीक्षण करते की अंगणवाड्यांना काय म्हणजे काही गरज आहे का, कुठल्या शासनाच्या योजना अंगणवाड्यांपर्यंत पोहोचता आहेत का, त्याचबरोबर अंगणवाड्या कशा प्रकारे चालू आहेत, शालेय पोषण आहाराबद्दल इन्फॉर्मेशन ठेवणे, सगळ्या गोष्टींची जिम्मेदारी अंगणवाडी पर्यवेक्षिकेची असते. सो आपण हे डिटेलमध्ये बघणारच आहोत व्हिडिओमध्ये पुढे. महिला व बालविकास विभागाची नेमकी उद्दिष्ट व कार्य काय आहेत बघा. महिला सक्षमीकरण, महिलांच्या प्रगतीसाठी धोरणे राबवणे, त्याचबरोबर पोषण व आरोग्य म्हणजे त्याच्यामध्ये बालकांचे कुपोषण कमी करणे, जसे की खेडेगावामध्ये जे काही कुपोषित झालेले बालक असतात त्यांचं कुपोषण कमी करणे, त्याचबरोबर गरोदर मातांचं आरोग्य सुधारणे. सो यानुसार केलं जातं. योजना अंमलबजावणी करणे, शासनाकडनं ज्या काही योजना आलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी केल्या जाणे, त्याचबरोबर प्रभावी नियंत्रण ठेवणे. सो अंगणवाड्यांचं संचलन करणे, अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये पात्रता, वयोमर्यादा किंवा मानधन त्यांना काय असतं, ज्या काही पर्यवेक्षिका आहे किंवा मुख्य सेविका आहेत त्यांच्या पात्रता काय आहेत, त्यांना मानधन कशा पद्धतीचं भेटतं, तर हे आपण बघणार आहोत. सो शैक्षणिक पात्रता बघा. सो त्यांची शैक्षणिक पात्रता आहे की कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन त्यांचं कंप्लीट झालेलं पाहिजे, त्याचबरोबर MSc किंवा संगणक ज्ञान त्यांना असणं गरजेचं आहे. ही झाली त्यांची मुख्य पात्रता, त्यांना लागणारी शैक्षणिक पात्रता. आता वेतन श्रेणी आपण बघितलं तर त्यांचं वेतन जर बघितलं तर 15,000 ते 55,000 पर्यंत प्रति महिना असं आकर्षक शासकीय वेतन त्यांना मिळतं. त्याचबरोबर वयोमर्यादा जर त्यांची बघितली तर जे खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी आहे 18 ते 38 वर्ष. सो 18 ते 38 वर्षापर्यंत ते या ठिकाणी ही परीक्षा देऊ शकतात. देन वयोमर्यादा मागासवर्गीयांसाठी OBC असेल, EWS असेल, SC असेल, ST असेल, या प्रवर्गासाठी कमाल 43 वर्षापर्यंत शिथिलता आहे. देन इतर प्रवर्ग जे आहे त्यांच्यासाठी अपंग असेल, प्रकल्पग्रस्त असेल, त्यांच्यासाठी 45 वर्ष किंवा जे काही अंशकालीन कर्मचारी आहेत म्हणजेच जे ऑलरेडी त्या पदावर कार्यरत आहेत, तर त्या पदावर कार्यरत असताना सुद्धा ते या पोस्ट साठी अप्लाय करू शकतात. तर त्यांना 55 वर्षांपर्यंत या ठिकाणी संधी दिली जाते. तो आता निवडीचे या ठिकाणी 2 मार्ग आहे. जे काही सिलेक्शन होतं ते 2 वेने होतं. तर एक जे आहे ते आपलं सरळ सेवा म्हणजेच डायरेक्ट भरती, जी सरळ सेवेची भरती आहे त्यानुसार. सो फ्रेश महिला उमेदवारांसाठी जे आहे, सो त्याच्यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गव्हर्नन्स व ऑनलाईन रिपोर्टिंगसाठी संगणकाचे त्यांच्याकडे बेसिक ज्ञान, बेसिक नॉलेज त्यांच्याकडे असायला पाहिजे. थेट स्पर्धा परीक्षेद्वारे ते गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतात. आता दुसरी जी पद्धत आहे विभागीय पदोन्नती आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये काय की अशा सेविका म्हणजे ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत ज्यांनी 10 वर्ष त्यांच्या सेवेसाठी पूर्ण केलेले आहेत, त्या सेविका
त्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे ते सुद्धा याच्यासाठी अप्लाय करू शकतात. म्हणजेच प्रमोशन पद्धतीने आपण त्याला म्हणू शकतो. सो संबंधित जिल्ह्यातील कार्यरत अंगणवाडी का सेविका त्या असणं बंधनकारक आहे. लक्षात ठेवा, संबंधित जिल्ह्याशी रिलेटेड ज्या मुख्य सेविका आहेत त्याच त्याच्यासाठी अप्लाय करू शकतात, त्यांच्या त्या जिल्ह्यासाठी. ओके, आता दुसरं जे आहे त्यांच्या कामाचे स्वरूप नेमक्या काय, त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या काय आहे. सो याच्यामध्ये बघा, कामकाज तपासणी म्हणजेच अंगणवाडीचे जे दैनंदिन उपस्थिती आहे किंवा पोषण आहाराचे वाटप जे आहे त्याचं पर्यवेक्षण करणे किंवा दुवा म्हणून मुख्य भूमिका निभावणे. म्हणजेच शासन असेल किंवा तळागाळातील जे गरजू महिला आहे, म्हणजे शासनाकडनं ज्या काही योजना येतात त्या गरजू महिलांपर्यंत पोहोचतात का, किंवा जे काही कुपोषित बालकं आहेत त्या कुपोषित बालकांपर्यंत तो आहार पोहोचतो का. सो याच्यामध्ये त्या मुख्य दुवा म्हणून काम करतात. सो मार्गदर्शन करतात, ज्या काही अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असतील, त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवून त्यांना योग्य ते मार्गदर्शन या पर्यवेक्षिका करतात. त्याचबरोबर अहवाल सादर करणे, वरिष्ठ कार्यालयांना मासिक व वार्षिक प्रगती अहवाल त्या सादर करण्याचं काम करतात. हे त्यांचं मुख्य काम झालं. त्याचबरोबर विशेष जे काही शैक्षणिक प्राधान्य आहे, तर आता त्याच्यासाठी सपोज ज्यांचं ग्रॅज्युएशन, ज्यांचं पदवी या सब्जेक्ट मधून झालेलं असेल, सो आता हे जे सब्जेक्ट आहेत जसं की समाजशास्त्र आहे, गृहविज्ञान आहे, शिक्षणशास्त्र आहे, बालविकास आहे, पोषण व आहार आहे, याच्यामधून जर कुणाचं ग्रॅज्युएशन, कुणाची पदवी कंप्लीट झालेली असेल तर त्यांना प्राधान्य आहे, विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. लक्षात ठेवा, जर तुमचं समाजशास्त्र, गृहविज्ञान, शिक्षण शास्त्र असेल, बालविकास असेल किंवा पोषण व आहार याच्यामध्ये जर ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी सवलत दिली जाणार आहे. सो बघा, आता परीक्षा पद्धती व गुणांची विभागणी कशी केली जाते. सो मराठी, व्याकरण व भाषा, यस, तुम्ही समजून घ्या की जे काही सब्जेक्ट या ठिकाणी जे काही विशेष आहे त्यांची गुणांची विभागणी कशी केली गेलेली आहे. सो मराठी, व्याकरण व भाषा जे आहे याच्यामध्ये 25 प्रश्न विचारले जातात. सो 50 गुण त्याला आहेत. तर समजून घ्या, एका प्रश्नासाठी 2 मार्क त्या ठिकाणी आहेत. तर बेस कोणता असणार आहे, 12वी बेस. ओके, देन इंग्रजी, व्याकरण व भाषा, सो सेम आहे, 25 प्रश्न आणि 50 गुण त्याच्यासाठी दिले जाणार आहे, म्हणजेच पदवी बेस असणार आहे. सामान्य ज्ञान, जीके, जीएस याच्यावरती देखील 25 प्रश्न आहे, 50 गुण, पदवी बेस आहे सेम. गणित व बुद्धिमत्ता चाचणी सेम, 25 प्रश्न, 50 गुण याच्यावरती देखील आहे. सो प्रत्येक विषयावर जवळपास 25 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याला 50 गुण आहेत, म्हणजे 200 मार्क्स या ठिकाणी आहे. तर परीक्षा निकष जर बघाल तर 100 MCQ क्वेश्चन विचारल्या जातील आणि मार्क्स 200, म्हणजेच प्रत्येकी प्रश्नाला 2 मार्क आहेत. सो वेळ मर्यादा जर बघाल तर 90 मिनिटं या ठिकाणी तुम्हाला आहेत जवळपास, म्हणजे जर बघायला गेलं तर 1.5 तास त्या ठिकाणी आहे. ओके, माध्यम मराठी व इंग्रजी तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल. सो बघा, आता विषय निहाय सखोल अभ्यासक्रम, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर जर आपण सिलेबस बघितला तर सिलेबस तुम्हाला तर डिटेल मिळेलच, पण तुम्हाला त्यानुसार काय काय विचारल्या जाईल. मराठी व इंग्रजीसाठी शब्दसंग्रह, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्य प्रचार, प्रयोग, संधी, समास, उतारा. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर शब्दार्थ असेल म्हणजेच व्होकॅब्लरी, त्याचबरोबर ग्रामर, दोन्ही पार्टला त्या ठिकाणी महत्व आहे. सो इंग्लिश मध्ये बघा, पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्सेस, व्हॉइस, व्होकॅब्लरी, डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच, कॉमन एरर्स आणि कॉम्प्रिहेन्शन. सो अशा पद्धतीने थोडक्यात सांगायचं झालं तर मराठी व इंग्रजीचा सिलेबस आहे. गणित व बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये लसावी, मसावी, सरासरी, टक्केवारी, नफा, तोटा, काळ, काम इत्यादी, म्हणजेच तुम्हाला हे सिलेबस आपल्या ऍपमध्ये डिटेलमध्ये मिळून जाईल. सामान्य ज्ञान मध्ये चालू घडामोडी ज्या असतात, सो मागच्या 1 ते 1.5 वर्षातील भारतीय राज्यघटना असेल, त्याचबरोबर प्रशासन आहे, आर्थिक विकास, इतिहास व भूगोल. सो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. सो आता तांत्रिक ज्ञान, बालविकास व महत्वाचे कायदे, हे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मला सांगायचंय, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्ही विचार करताय तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे तर त्याच्यासाठी. सो सर्वात महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये ICDS व तांत्रिक ज्ञान कुठले. सो शासकीय योजना तुम्हाला माहिती पाहिजे. पोषण अभियान असेल किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे, कधी सुरू झाली, तिच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येतोय, मिशन शक्ती असेल, मिशन वात्सल्य असेल, बालसंजीवनी आरोग्य तपासणी, अमृत आहार योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, या ज्या काही आहेत या योजना तुम्हाला माहिती पाहिजे डिटेलमध्ये. सो त्याचबरोबर महत्वाचे कायदे व सुरक्षा कुठला आहे,
विवाह प्रतिबंधक कायदा जो आहे, बालविवाह ज्या कायद्यामुळे रोखला जातो तो कायदा कुठला आहे, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा काय आहे, बालकांचे संरक्षण कायदा काय आहे, देन या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे, या आपल्या तांत्रिक ज्ञानामध्ये येतात. सो आवश्यक कागदपत्रे, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, सो तुम्हाला आता कागदपत्रे कुठले तयार ठेवावे लागणार आहेत, तर ते कागदपत्र आपण बघूया. सो सगळ्यात महत्वाचं शैक्षणिक प्रमाणपत्र, तुमचं 10वी आणि 12वीची मार्कशीट आणि बोर्ड प्रमाणपत्र असायला पाहिजे. त्याचबरोबर तुमचं पदवी प्रमाणपत्र, यस आपल्याला या एक्झामसाठी तुमची पदवी पूर्ण असायला पाहिजे, सो पदवी प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे. त्याचबरोबर मार्कशीट असायला पाहिजे. अनुभव प्रमाणपत्र, जर सपोज तुम्ही प्रमोशनच्या बेसवर या ठिकाणी अप्लाय करत असाल, यस जर तुमच्याकडे 10 वर्षाचा अनुभव असेल, तुम्ही ऑलरेडी अंगणवाडी सेविका असाल, तर तुमच्याकडे या ठिकाणी 10 वर्षांचा अनुभव, यस याचा सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र असायला पाहिजे. देन वयाचा पुरावा तुमच्याकडे असायला पाहिजे. शाळा सोडल्याचा दाखला, कुठलाही जो वयाचा पुरावा आपण सादर करतो एखाद्या ठिकाणी, तो पुरावा तुमच्याकडे असायला पाहिजे. जातीचे प्रमाणपत्र, त्याला आपण नॉन क्रिमिनल आवश्यकतेनुसार तुमच्याकडे असायला पाहिजे. रहिवासी दाखला, जिथले तुम्ही रहिवासी आहात तो दाखला तुमच्याकडे असायला पाहिजे. ओळख पुरावा तुमच्याकडे असायला पाहिजे. आधार कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, पासपोर्ट साईज फोटो या कलर मध्ये तो तुमच्याकडे असायला पाहिजे. सो भरती अर्जासोबत वरील सर्व कागदपत्रे स्कॅन करून आपल्याला जोडणे बंधनकारक आहे. सो हे सगळे डॉक्युमेंट जर तुमचे रेडी नसेल तर अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, तर तुम्ही ते रेडी आतापासून करून ठेवू शकताय. सो अशा पद्धतीने मी तर महिलांना सांगेल, ही तुमच्यासाठी अत्यंत मोठी आणि सुवर्ण संधी आहे. या संधीचं सोनं करा आणि लवकर अभ्यासाला लागा. आता अभ्यासाला लागायचं म्हणल्यावर काय नेमकं, तर आपण या ठिकाणी तुमच्यासाठी एक बॅच फॉर्म केली, स्पेशल अशी बॅच आपली आहे. सो अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकेसाठी बॅच पूर्णपणे रेकॉर्डेड आहे. रेकॉर्डेड याच्यासाठी की काही महिला आता ह्या बिझी असतात, घरकाम करण्यामध्ये किंवा काही कामं त्यांच्या असतील, जॉब असेल, दुसरं काही असेल, सो त्याच्यासाठी बॅच पूर्ण तर रेकॉर्डेड आहे. सो रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्हाला लेक्चर्स तुमच्या सवलतीनुसार कधीही कसेही कुठेही अटेंड करता येणार आहे. सो रेकॉर्डेड बॅच आहे, याच्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आपली आधारित लेक्चर्स आहेत. जो काही तुम्हाला मी अभ्यासक्रम आता सांगितला आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित अशी बॅच आपली असणार आहे. सो अध्याय निहाय टेस्ट सिरीज, जे की तुम्हाला गरजेचं आहे, जे प्रश्न म्हणजे तुमचा सराव त्या प्रश्नांवरती झाला पाहिजे, अशा पद्धतीच्या प्रश्नांवरती आपण या ठिकाणी तुमची प्रॅक्टिस म्हणजे टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. पीडीएफ नोट्स म्हणजेच अवेलेबल आहेत, ज्या की तुम्ही डाउनलोड सुद्धा करून घेऊ शकतात. डाउनलोड करून सुद्धा त्या नोट्स तुम्ही यूज करू शकतात, वाचू शकतात. त्याचबरोबर आपल्याकडे जे काही शिक्षक आहेत ते तज्ज्ञ आहेत, त्यांना त्यांच्या विषयामध्ये विशेष असं ज्ञान आहे. सो उशीर लावायचा नाही, लवकरात लवकर तुम्हाला जॉईन करायचं आहे. आणि जर तुम्ही फीस बघाल, ज्या काही फॅसिलिटीज आहेत ते फक्त आणि फक्त 499 मध्ये तुम्हाला या सगळ्या मिळणार आहेत गोष्टी. सो उशीर करू नका. सो फक्त लक्ष एकच ठेवा, सरकारी नोकरी. परत एकदा सांगते, महिलांसाठी खरंच खूप मोठी संधी आहे. या संधीचं सोनं करायला विसरू नका. सो करायचं काय आहे, तुम्हाला प्ले स्टोअरला जा, द 360 अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा आणि सरळ सेवेच्या बॅच मधनं तुम्ही ही बॅच आपली परचेस या ठिकाणी करू शकतात. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका किंवा महिला व बाल विकास विभागाची ही जी काही आपली बॅच आहेत, तर याच बॅच प्रमाणे आपल्या दुसऱ्या सुद्धा बॅचेस आहेत, जसे की वनरक्षक भरती 2026, ग्रामसेवक भरती 2026, त्याचबरोबर आरोग्य विभाग भरती, नगर परिषद भरती. सो या सगळ्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर तुम्ही कुठलीही बॅच, ज्या बॅचेससाठी म्हणजे ज्या पोस्टसाठी तुम्ही तयारी करत आहात, ज्या पदासाठी तुम्ही तयारी करत आहात, त्याच्यासाठी तुम्ही कुठलीही बॅच या ठिकाणून परचेस करू शकता आणि ते एकदम माफक दरामध्ये, फक्त आणि फक्त 699 आपली फीस आहे. सो तुम्हाला फक्त काय करायचंय, प्ले स्टोअरला जाऊन आपलं द 360 अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आणि सरळ सेवेच्या फोल्डर मधून जे पण तुम्ही प्रिपेअर करत आहात, ज्या पोस्टसाठी तुम्ही तयारी करत आहात, ती बॅच तिथून तुम्हाला परचेस करायची आहे. अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली टेलिग्रामची लिंक तसेच कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकताय. सो थँक्यू सो मच.